बंदिस्त शेळीपालन तुम्हालाही करायचं आहे, पण प्रश्न पडलाय की चारा नियोजन कसं करावं? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मी संध्या हिरे आणि संध्या हिरे गोट फार्मवरती आपलं स्वागत आहे. तर सगळ्यांच्या मनात मध्ये एक प्रश्न पडलेला असतो, बंदिस्त शेळीपालन करायचं, मग चारा नियोजन कसं करायचं? त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात महत्त्वाचं चारा नियोजनामध्ये सुका चारा असणं खूपच गरजेचं आहे. जर सुका चारा आहे तर तो आपण पावसाळ्यातच वापरतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गरज पडत नाही. शौरी, सुबाबूळ, दशरथ घास, मेथी घास, तुती, मका अशा प्रकारच्या चाऱ्यांची लागवड करून घ्यायची आहे. 10 शेळ्यांसाठी 5 ते 10 गुंठे लागवड करू शकतो आणि एवढा चारा आपल्या शेळ्यांना आरामात पुरतो. आणि आपण सुका चाऱ्यामध्ये शेळ्यांना तुरीचं भुसकट, सोयाबीन भुसकट, हरभऱ्याचं भुसकट देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बंदिस्त शेळीपालनामध्ये चाऱ्याचं नियोजन करू शकतो. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.